नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज 9 फेब्रुवारी आणि 9 तारखेला आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आमची नैवेद्य आरती असते संध्याकाळी 6 वाजता. तर त्यासाठी स्वयंपाक बनवायचा आणि आपण जसं आपल्याला जेवायला ताट बनवतो, ताट भरून भाजी पोळी डाळ भात जे काय असेल ते जसं आपण जेवायला घेतो तसं ताट तयार करायचं आणि मंदिरात जाऊन महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. स्वामी महाराजांचा दर्शनाचा पण लाभ होणार आहे. तर मग आज महाराजांच्या दर्शनाचा लाभ पण होतं आहे. छान दिवस आहे. मग मी आज माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात पण आजच करते. यूट्यूब चॅनलला पहिला व्हिडिओ मी आज टाकते, तर तुम्ही तो बघा. आणि नैवेद्याची तयारी करायची आहे. तर वेळ असला की मी पुरणपोळी बनवते. आज जरा वेळ कमी आहे, मग डाळ भात भाजी पोळी आणि गोड पदार्थ असं मी नैवेद्य बनवणार आहे. नैवेद्य तयार झाला की मी तुम्हाला तो दाखवतेच आणि मी पण तयार होते आणि मग पुन्हा भेटू. तर हे बघा, मी अशी आता मंदिरात जाण्यासाठी अशी छान तयार झालेली आहे. नैवेद्याचं ताटही तयार आहे, मी पण तयार आहे. आता आपण आहे ना, आता मंदिरात आलेलं आहे. इथं छान असा महाराजांचा दरबार आहे आणि मंदिरात आहे ना त्रिकाल आरती होती सकाळी 8 वाजता. हे बघा, इथं महाराजांचं छोटी मूर्ती पण आहे. त्या मूर्तीवर पण अभिषेक होतो. त्रिकाल आरती असते सकाळी 8 वाजता आणि 10:30 वाजता. हे बघा का सुंदर रूप आहे. तर हे मूर्तीवर अभिषेक होतो. सकाळी 8च्या आरतीच्या अगोदरचा अभिषेक होतो आणि 10:30च्या आरतीनंतर संध्याकाळी 6 वाजता एक आरती असते. तर आपली आता 6 वाजता आरती आहे. तर त्या दादांकडून आहे ना परवानगी घेतली होती व्हिडिओ काढण्यासाठी. मी पहिलं महाराजांना त्रिवार मुजरा केला, दर्शन घेतलं आणि मग त्यांनी जशी परवानगी दिली त्या पद्धतीने व्हिडिओ काढला. ते बोलले की आरतीच्या अगोदरच काढून घ्या, आरती चालू असताना काही व्हिडिओ काढू नका. मग ते त्यांनी जे सांगितलं त्या सूचनांचं पालन केलं आणि मग नंतर महाराजांना नैवेद्य दाखवला आणि आरती झाली. आरती झाल्यानंतर घरी आल्यानंतर आहे ना मी तुम्हाला मग तो नैवेद्य दाखवते की कसं नैवेद्याचं ताट मी तयार केलं होतं. हे बघा, हे असं नैवेद्याचं ताट होतं. उजव्या बाजूला गोड पदार्थ ठेवलेले होते. तर आता मी आरती करून घरी आलेले. खूप छान वाटलं मंदिरात जाऊन आल्यानंतर. आरती पण खूप छान झाली, मलाही खूप छान वाटलं. आणि स्वामी महाराजांचे ना खूप असे अनुभव आहेत. सेवेकरी हा अनुभवातूनच घडतो. तुम्हाला जर काही अनुभव ऐकायचे असेल तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.